विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनीज सूत्रधारी कंपनीची खाती यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण अमालगमेशन, ॲब्सॉर्प्शन, रिकन्स्ट्रक्शन यासोबतच आज आपण होल्डिंग कंपनी या प्रकरणावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. याची अकाउंटिंग कशा पद्धतीनं केल्या जाते त्यावर आपण चर्चा करणार आहोत. मग ज्यावेळेस एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीचे अर्ध्याहून अधिक भाग खरेदी करते आणि त्या दुसऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करते, तेव्हा अशा प्रकारे नियंत्रण प्रस्थापित करणाऱ्या कंपनीला सूत्रधारी कंपनी, होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं. दुसऱ्या एखाद्या कोणत्याही कंपनीचे 50% जास्तीचे भाग खरेदी केले असते आणि त्या दुसऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावर नियंत्रण प्रस्थापित केल्या जातं, तेव्हा अशा प्रकारे नियंत्रण प्रस्थापित करणाऱ्या कंपनीला होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं, सूत्रधारी प्रमंडळ असं म्हटलं जातं. मग त्याचप्रमाणे ज्या कंपनीचे 50% जास्तीचे भाग, अर्ध्याहून जास्तीचे भाग खरेदी करण्यात येतात, मग त्या कंपनीला सहाय्यक कंपनी, सबसिडरी कंपनी, ज्या कंपनीचे अर्ध्याहून अधिक भाग खरेदी करण्यात येतात त्या कंपनीला, म्हणजे 50% जास्त भाग ज्यावेळेस खरेदी करण्यात येतात त्या कंपनीला सहाय्यक कंपनी, सबसिडरी कंपनी असं म्हटलं जातं. होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी. मग एक कंपनी एकापेक्षा अधिक कंपन्यावर नियंत्रण प्रस्थापित करू शकते. मग या होल्डिंग कंपनी म्हणजे काय, सबसिडरी कंपनी म्हणजे काय हे पाहिल्यानंतर यावरून असं स्पष्ट होतं की सूत्रधारी कंपनी ही सहाय्यक कंपनीच्या संचालक मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करते आणि सहाय्यक कंपनीच्या संपत्तीवर देखील हक्क प्रस्थापित करते. मग सामान्यपणे कोणत्याही कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट उद्योगात एकाधिकार निर्माण करण्यासाठी सूत्रधारी कंपनी दुसऱ्या कंपन्यांच्या विक्रीला काढलेल्या समता भागाच्या 50% जास्तीचे भाग खरेदी करत असते. म्हणजे कोणत्याही कंपनीच्या कारभारावर जर आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल किंवा एखाद्या विशिष्ट उद्योग व्यवसायात एकाधिकार निर्माण करण्यासाठी सूत्रधारी कंपनी दुसऱ्या कंपनीच्या विक्रीला काढलेल्या समता भागाच्या, इक्विटी शेअर्सच्या 50% जास्तीचे भाग खरेदी करते, त्यावेळी सूत्रधारी कंपनीला 50% जास्त मताधिकार मिळून संचालक मंडळावर नियंत्रण मिळत असते. मग सूत्रधारी कंपनीने अशा प्रकारे 50% जास्तीचे मताधिकार प्राप्त केलेला असला तरी सहाय्यक कंपनीचे अस्तित्व मात्र कायम असते. मग कायद्याच्या दृष्टीने सहाय्यक कंपनी ही एक स्वतंत्र कंपनीच मानली जाते. तसेच या कंपनीची खाती पुस्तकेसुद्धा, या कंपनीची खाते पुस्तके आणि व्यवस्थापन प्रक्रिया देखील स्वतंत्र असते. म्हणून डेफिनेशन ऑफ होल्डिंग कंपनी अँड सबसिडरी कंपनी हे पाहत असताना निश्चितच सूत्रधारी होल्डिंग कंपनीची व्याख्या आणि सहाय्यक कंपनीची व्याख्या या दोघांची आपण व्याख्या पाहिलेली आहे. तरीसुद्धा सूत्रधारी कंपनीची व्याख्या आपण परत पाहणार आहोत. जी व्यक्ती किंवा कंपनी स्वतः किंवा तिच्या अभिकर्त्यामार्फत अन्य कंपन्यांचे 50% जास्त समता भाग, इक्विटी शेअर्स खरेदी करते किंवा इतर मार्गांनी अन्य कंपनीच्या संचालक मंडळावर
अर्ध्यापेक्षा जास्तीचं संचालक नियुक्त करण्याचा अधिकार प्राप्त करते त्या कंपनीला सूत्रधारी प्रमंडळ होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, जी व्यक्ती किंवा कंपनी स्वतः किंवा तिच्या अभिकर्त्यामार्फत अन्य इतर कोणत्याही कंपन्यांचे 50% जास्त इक्विटी शेअर्स खरेदी करते किंवा इतर मार्गाने अन्य कंपनीच्या संचालक मंडळावर अर्ध्यापेक्षा जास्तीचे संचालक नियुक्त करण्याचा अधिकार प्राप्त करते त्या कंपनीला सूत्रधारी प्रमंडळ असं म्हटलं जातं. मग कंपनी कायद्यानुसार पुढील कंपनी ही सहाय्यक कंपनी आहे असे मानले जाते. ज्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर सूत्रधारी कंपनीचे नियंत्रण आहे, ज्या कंपनीच्या संचालक मंडळावर सूत्रधारी कंपनीचे नियंत्रण आहे तिला सहाय्यक कंपनी मानलं जातं. ज्या कंपनीचे 50%पेक्षा जास्त समता भाग सूत्रधारी कंपनीने खरेदी केलेले आहेत त्या कंपनीला सहाय्यक कंपनी असं म्हटलं जातं. ज्या कंपनीचे 50%पेक्षा जास्तीचे समता भाग इक्विटी शेअर्स सूत्रधारी कंपनीने होल्डिंग कंपनीने ज्यावेळेस खरेदी केलेले आहेत त्या कंपनीला सबसिडरी कंपनी असं म्हटलं जातं. जर एक कंपनी दुसऱ्या अशा कंपनीची सहाय्यक कंपनी असेल, जर एक कंपनी दुसऱ्या अशा कंपनीची सहाय्यक कंपनी असेल जी स्वतः अन्य कंपनीची सहाय्यक कंपनी आहे, तर अशा कंपनीला अन्य कंपनीच्या सूत्रधारी कंपनीची सहाय्यक कंपनी मानले जाईल. मग उदाहरणार्थ, जर ए कंपनी ही बी कंपनीची सहाय्यक कंपनी आहे, जर ए कंपनी ही बी कंपनीची सहाय्यक कंपनी आहे आणि जर बी कंपनी ही सी कंपनीची सहाय्यक असेल, तर ए कंपनी ही देखील सी कंपनीचीच सहाय्यक कंपनी मानली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जर ए कंपनी लिमिटेड ही बी कंपनी लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे आणि जर बी कंपनी ही सी कंपनीची सहाय्यक कंपनी असेल, तर ए कंपनी ही देखील सी कंपनीचीच सहाय्यक कंपनी मानली जाईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी या दोन्हीचाही अभ्यास करत असताना मग सहाय्यक कंपन्यावर नियंत्रण प्राप्त करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, सबसिडरी कंपनीवर कंट्रोलिंग करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती मुख्यतः 2 प्रकारच्या आहेत. सहाय्यक कंपन्यांच्या कामकाजावर नियंत्रण प्राप्त करण्याच्या निश्चितच 2 प्रमुख पद्धती आहेत. त्या म्हणजे बाय परचेज ऑफ होल इक्विटी शेअर्स ॲक्वायर कंट्रोल ऑन सबसिडरी और होली ओन्ड सबसिडरी कंपनी. सर्व समता भागाची खरेदी करून सहाय्यक कंपनीवर नियंत्रण प्राप्त करणे किंवा पूर्ण नियंत्रण प्राप्त कंपनी. जर सूत्रधारी कंपनी सहाय्यक कंपनीच्या सर्वच समता भागांची खरेदी करत असेल, ज्यावेळेस एखादी होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीच्या सर्वच इक्विटी शेअर्सची खरेदी करत असेल, तर सबसिडरी कंपनीची ही सूत्रधारी कंपनीची होल्डिंग कंपनीची पूर्णपणे मालकीची होते. जर होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीच्या सर्वच समता भागाची खरेदी करत असेल, तर सहाय्यक कंपनी ही सूत्रधारी कंपनीची पूर्णपणे मालकीची होते किंवा त्या कंपनीवर पूर्णपणे नियंत्रण प्राप्त करते.
मग त्यामुळे सहाय्यक कंपनी ही पूर्णपणे मालकीची कंपनी, होली ओन्ड मानली जाते. परंतु कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीचे अस्तित्व कायम राहण्यासाठी खाजगी कंपनीसाठी 2 तर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद असणे अत्यावश्यक असते. मग यामुळे होल्डिंग कंपनी, सूत्रधारी कंपनी आपल्या अभिकर्त्यांना त्यांच्या एका भागाच्या बदल्यात सहाय्यक कंपनीचे आवश्यक तेवढे भाग देऊन सहाय्यक कंपनीचे सभासद बनवत असतात. त्यामुळे सहाय्यक कंपनीचे अस्तित्व कायम राहते, सबसिडरी कंपनीचं अस्तित्व कायम राहतं, परंतु त्यावर संपूर्ण नियंत्रण मात्र होल्डिंग कंपनीचं असतं. त्यासोबतच दुसरा प्रकार म्हणजे अंशतः समता भागांची, इक्विटी शेअर्सची खरेदी करून सहाय्यक कंपनीवर नियंत्रण प्राप्त करणे. बाय परचेज ऑफ पार्टली इक्विटी शेअर्स ऑफ सबसिडरी कंपनी अँड ॲक्वायर्ड कंट्रोल ऑन इट. जर होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीचे सर्वच समता भाग खरेदी न करता केवळ 50% किंवा त्यापेक्षा अधिक भागांची खरेदी करून कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, तेव्हा त्याला अंशतः नियंत्रण प्राप्त, पार्टली ॲक्वायर्ड कंट्रोल असं म्हटलं जातं. MCQ मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीचे सर्वच इक्विटी शेअर्स परचेज न करता ओन्ली 50% किंवा त्यापेक्षा अधिक भागांची खरेदी करून कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, तेव्हा त्याला पार्टली ॲक्वायर्ड कंट्रोल असं म्हटलं जातं, अंशतः नियंत्रण प्राप्त करणे असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारे कंपनीचे फक्त 50% पेक्षा जास्त भाग खरेदी केले असतील तर त्या सहाय्यक कंपनीला अंशतः नियंत्रण प्राप्त कंपनी, पार्टली ओन्ड कंपनी असं म्हटलं जातं. कंपनीचे फक्त 50% पेक्षा जास्त भाग खरेदी केले असतील तर त्या सहाय्यक कंपनीला अंशतः नियंत्रण प्राप्त कंपनी असं म्हटलं जातं, असं म्हणतात. बऱ्याच वेळेस सबसिडरी कंपनीचे, सहाय्यक कंपनीचे काही भागधारक सूत्रधारी कंपनीला आपले भाग विकण्यास तयार नसतात. तर कधीकधी केवळ सहाय्यक कंपनीवर केवळ नियंत्रण प्रस्थापित करण्याचा उद्देश असल्याने सूत्रधारी कंपनी अर्ध्यापेक्षा जास्तीचे भाग खरेदी करत असते. मग त्यामुळे सहाय्यक कंपनीच्या सर्व भागांची खरेदी सूत्रधारी कंपनीद्वारे करण्यात येत नाही. मग अशा पद्धतीने जर सूत्रधारी कंपनीने अर्ध्यापेक्षा जास्तीचे भाग खरेदी केले तर सूत्रधारी कंपनीचे सहाय्यक कंपनीमध्ये बहुसंख्य हित, मेजॉरिटी इंटरेस्ट निर्माण होते. मग सूत्रधारी कंपनीने, होल्डिंग कंपनीने जेवढे भाग खरेदी केलेले नाहीत तेवढ्या उर्वरित भागधारकांचे अल्पसंख्य हित, मायनॉरिटी इंटरेस्ट सहाय्यक कंपनीमध्ये निर्माण होत असते. मेजॉरिटी इंटरेस्ट, बहुसंख्य हित आणि मायनॉरिटी इंटरेस्ट, अल्पसंख्याक हित म्हणजेच मायनॉरिटी आणि मेजॉरिटी यावरही आपल्याला MCQ विचारला जाऊ शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो, सूत्रधारी कंपनी अर्ध्यापेक्षा जास्तीचे भाग खरेदी केले. सूत्रधारी कंपनीने, होल्डिंग कंपनीने जर अर्ध्यापेक्षा जास्तीचे भाग खरेदी केले तर या सूत्रधारी कंपनीचे सहाय्यक कंपनीमध्ये बहुसंख्य हित, मेजॉरिटी इंटरेस्ट निर्माण होतो आणि सूत्रधारी कंपनीचे, होल्डिंग कंपनीचे जेवढे भाग खरेदी केले नाहीत, होल्डिंग कंपनीने, सूत्रधारी कंपनीने जेवढे भाग खरेदी केलेले नाहीत
तेवढ्या उर्वरित शिल्लक राहिलेल्या भागधारकांचे अल्पसंख्य हित मायनॉरिटी इंटरेस्ट सहाय्यक कंपनीमध्ये निर्माण होत असते. मग मेजॉरिटी इंटरेस्ट आणि मायनॉरिटी इंटरेस्ट या दोहोंच्या बाबतीमध्ये चर्चा केल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट यावरही आपण चर्चा करणार आहोत. एकत्रित ताळेबंद तो कशा पद्धतीनं केला जातो. भारतीय कंपनी कायद्यानुसार सूत्रधारी कंपनी आणि तिच्या सहाय्यक कंपनीच्या सूत्रधारी कंपनी आणि सहाय्यक कंपनी यांचा एकत्रित ताळेबंद बॅलन्स शीट तयार करणे आवश्यक नाही, परंतु संपूर्ण उद्योग व्यवसायाची आर्थिक परिस्थिती वर्षाच्या शेवटी आपल्या भागधारकांना समजावी यासाठी एकत्रित असा ताळेबंद तयार करण्यात येतो. मग होल्डिंग कंपनीचा तसेच तिच्या सहाय्यक कंपनीचा एकत्रित ताळेबंद तयार करत असताना निश्चितच काही महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आपल्याला आवश्यक असते. मग ते इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये असेल, मायनॉरिटी इंटरेस्ट मेजॉरिटी इंटरेस्टच्या बाबतीत असेल, मग अशा एक ना अनेक बाबी विचारात घेऊन कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार केलं जातं. मग त्यामध्ये मुख्यतः इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक, सहाय्यक कंपनीचे जेवढे भाग सूत्रधारी कंपनीद्वारे होल्डिंग कंपनीद्वारे सबसिडरी कंपनीचे जेवढे भाग होल्डिंग कंपनीद्वारे खरेदी करण्यात आलेले असतात तेवढे भाग म्हणजे सूत्रधारी कंपनीची सहाय्यक कंपनीतील गुंतवणूक असते. सहाय्यक कंपनीचे जेवढे भाग सूत्रधारी कंपनीद्वारे खरेदी करण्यात आलेले असतात तेवढे भाग म्हणजेच सूत्रधारी कंपनीची सहाय्यक कंपनीतील गुंतवणूक असते. त्यामुळे सूत्रधारी कंपनीच्या ताळेबंदामध्ये बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट या शीर्षकाखाली खरेदी करण्यात आलेल्या एकूण शेअर्सची किंमत या ठिकाणी लिहिण्यात येते. मग ही गुंतवणुकीची रक्कम सूत्रधारी कंपनीची सहाय्यक कंपनीच्या शुद्ध मूल्यातील मालकी दर्शविते. तेव्हा बॅलन्स शीटमध्ये एकत्रित दर्शविल्या ती रक्कम एकत्रित दर्शविल्या जाते. मग तेव्हा त्यामध्ये सहाय्यक कंपनीचे भागभांडवल लिहिण्यात येत नाही. तसेच सूत्रधारी कंपनीची सहाय्यक कंपनीच्या भागामध्ये असलेली गुंतवणूक देखील यामध्ये दर्शविली जात नाही. म्हणजे एकंदरीत सहाय्यक कंपनी आणि सूत्रधारी प्रमंडळ यासाठी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार केले जाते. सहाय्यक कंपनीवर कंट्रोल निर्माण करण्यासाठी निश्चितच सबसिडरी कंपनी संचालक मंडळामार्फत प्रयत्न करत असते. मग ज्यावेळेस सूत्रधारी कंपनी ही सहाय्यक कंपनीच्या संचालक मंडळावर कंट्रोलिंग प्रस्थापित करतं आणि सहाय्यक कंपनीच्या संपत्तीवर देखील हक्क प्रस्थापित करते. मग सामान्यपणे कोणत्याही कंपनीच्या कारभारावर कंट्रोलिंग ठेवण्यासाठी मग विशिष्ट उद्योगात एकाधिकार निर्माण करण्यासाठी सूत्रधारी कंपनी दुसऱ्या कंपनीच्या विक्रीला काढलेल्या इक्विटी शेअर्सच्या 50% जास्तीचे भाग खरेदी करत असते. त्यामुळे सूत्रधारी कंपनीला 50% जास्त मताधिकार मिळवून संचालक मंडळावर नियंत्रण मिळवता येते. मग सूत्रधारी कंपनीने अशा प्रकारे होल्डिंग कंपनी
50%पेक्षा जास्तीचे मताधिकार प्राप्त केलेला असला तरी सहाय्यक कंपनीचं अस्तित्व हे कायम राहतं. मग कायद्याच्या दृष्टीने सहाय्यक कंपनी ही एक स्वतंत्र कंपनीच मानली जाते. मग तसेच या कंपनीची खाते पुस्तके आणि व्यवस्थापन प्रक्रिया देखील स्वतंत्र असते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.